खास आपले मराठी यूट्यूब चॅनल नेहमी वेगवेगळे अपडेट देत असतो. आज मी हा मार्ग तुम्हाला काय आणि कुठला आहे, तो कुठपर्यंत जातो, त्याचा उपयोग कशासाठी ते दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आता मी पुढे ह्या रस्त्याने प्रवास करून दाखवणार की हा नवीन रस्ता नक्की कुठे आणि काय आहे. अशा प्रकारे मी त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. ज्या ठिकाणी मी तुम्हाला बोललो होतो की रस्ता जिथे संपतो तिथे गेल्यावर मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल की हा रस्ता कुठला आणि काय ते. तर सांगायचं तात्पर्य असं की तुम्हाला समोर जो रस्ता दिसत आहे हा जो विहार मार्ग आहे, हा मुंबई नाशिक महामार्गाचा हिस्सा आहे. जेव्हा आपण नाशिक मुंबईसाठी येतो त्यावेळेस या बोगद्यातून प्रवास करून सरळ आपण जातो आणि इथून सरळ गेल्यावर एक टेकडी सदृश्य जागा आहे. तिथून आपण जेव्हा डाव्या हाताला वळण घेतो त्यावेळेला मग मुंबई ठाण्याच्या दिशेने जातो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो रस्ता असतो हा समृद्धी महामार्ग. म्हणजे जेव्हा आपण समृद्धी महामार्ग नागपूरहून येतो तर आमने इंटरचेंज इथे पुढे त्या ठिकाणून आल्यावर या मार्गाने आपण मुंबईच्या दिशेने जातो. सांगायचं तात्पर्य येते की हा ॲक्च्युली दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे, ज्याला समृद्धी महामार्ग म्हणून आता नावाजले गेले, कारण आमने इंटरचेंज इथनं सुटल्यावर आपण याच मार्गाने मुंबईच्या दिशेने जातो. समोर एक बोर्ड देखील लागलेला आहे मुंबईसाठी सरळ जाणे वगैरे. अशा प्रकारे एक याच रस्त्याच्या बाजूला समृद्धी महामार्ग म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस या बाजूला एक नवीन रस्ता तयार झालेला आहे. हा बघा दूरवर तुम्हाला एक रस्ता नवीन दिसत असेल. तर मी योगेश आंबवले. हा रस्ता इथून पुढे कुठे जातो आणि या रस्त्याचं नक्की काय महत्त्व काय फायदा आहे ते मी आजच्या व्हिडिओ दाखवणार आहे. सध्या जिथे मी उभा आहे तुम्हाला बोललो की मी मुंबई नाशिक महामार्ग म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा जो मार्ग आहे, त्या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्गाचा जो बोगदा आहे जिथनं गाडी येऊन मुंबईच्या दिशेने जातात त्या ठिकाणी उभा आहे. आणि आता मी पुढे ह्या रस्त्याने प्रवास करून दाखवणार की हा नवीन रस्ता नक्की कुठे आणि काय आहे. या रस्त्याची पूर्ण माहिती जेव्हा हा रस्ता पुढे जिथे संपतो त्या ठिकाणी गेल्यावर देतो. चला आता जाऊया त्या रस्त्याने आणि पुढे पाहूया हा रस्ता कुठपर्यंत गेला ते.
अशा प्रकारे मी त्या ठिकाणी पोचलेलो आहे. ज्या ठिकाणी मी तुम्हाला बोललो होतो की रस्ता जिथे संपतो तिथे गेल्यावर मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल त्या रस्ता कुठला आणि काय ते. तर सांगायचं तात्पर्य असं की तुम्हाला समोर जो रस्ता दिसत आहे हा समृद्धी महामार्ग म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस. आत्तापर्यंत या ठिकाणचे मी अनेकदा व्हिडिओ अपलोड केलेले की इथून जे गाड्या येतात त्या तुम्हाला रॉंग साईडनं दिसत असतील. त्या रॉंग साईड येण्याचे कारण असे की इथे जे वेअरहाऊसेस आहे हा एक वेअरहाऊसचा पुरा पट्टा आहे. हे वेअरहाऊसेस जे आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नव्हता जेव्हा हा समृद्धी महामार्ग सुरू करण्यात आला त्यावेळेस. तर त्यांच्यासाठी जो पर्याय होता तो इथून रॉंग साईडने येणं जाणं. आणि त्या अनुषंगाने एक फलक देखील लावला होता की हे जे वेअरहाऊस आहे यांना इथे एंट्री एक्झिट या मार्गावरून दिली जाईल असा एक फलक लावलेला होता. आणि त्या संदर्भात कमीत कमी 5 ते 6 महिन्यापूर्वी एक अपडेट दिलेला ज्यावेळेला या मार्गाची ओपनिंग झाली होती. तर आता जेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा काम खूप जोरात सुरू आहे आणि समृद्धी महामार्गाचे जे मुख्य वळण आहे सायदरा इंटरचेंजचे जे काम इकडे सुरू आहेत त्याचे वळण पूर्ण इथे किंवा इथून जे सर्व वळण दिले आहेत त्याकरता हे वळण देत असताना इथे जे वेअरहाऊसेस आहेत यांच्यासाठी जे एंट्री एक्झिट पॉईंट दिलं आहे तो हा रस्ता. म्हणजे आता जेपर्यंत जे रॉंग साईडने इथनं यायचे किंवा जाताना की ज्या समृद्धी मार्गाने यायचे त्यांचं इथनं रॉंग साईडने येणं जाणं बंद होणार आहे. हा जो मार्ग आहे ज्या मार्गाने मी आत्ता आलो आहे तो मार्ग इथे जे वेअरहाऊस आहेत गोदरेजचे वगैरे भरपूर आहे DSV वगैरे असे त्यांच्यासाठी ह्या मार्गाचा वापर होणार आहे. खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल नेहमीच वेगवेगळे अपडेट देत असतो. आज मी हा मार्ग तुम्हाला काय आणि कुठला आहे तो कुठपर्यंत जातो त्याचा उपयोग कशासाठी ते दाखवण्याचा प्रयत्न केला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.